आला त्यांचा मेसेज. नमस्कार. मोहनावती विचारधन या फेसबुक कार्यक्रमाअंतर्गत आम्ही मोहनावतीच्या नवदुर्गा या कार्यक्रमातून मी तुमच्यासमोर माझे काही विचार मांडणार आहे. मोहनावती विचारधन हे फेसबुक पेज आपलेच मोहनावतीचे डॉक्टर शिवानंद स्वामी सध्या ते पुण्याला वास्तव्यास आहेत. त्यांच्या फ्लेमिंगो फ्रेम्स या एजन्सी थ्रू हा कार्यक्रम ते गेल्या 2 दिवसापासून यशस्वीपणे राबवत आहेत. आम्ही मोहनावतीच्या नवदुर्गा सध्या नवरात्रीचा उत्सव सगळीकडे चालू आहे. स्त्री शक्तीचा जागर सगळीकडे चालू आहे. तुम्हा सर्वांना सर्वप्रथम नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते. मोहनावती म्हणजेच मुखेड या गावाशी आमचं नातं म्हणजे माझं सासर मोहनावती आहे. माझे सासरे श्रीयुत मल्लिकार्जुन काशनाथ स्वामी यांचा जन्म व सर्व शिक्षण त्यांचं मुखेडला झालं. त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये त्यांनी नोकरी केली. पण मोहनावतीशी असलेलं आमच्या कुटुंबाची नाळ अजूनपर्यंत तशीच घट्ट आहे. इथे मुखेडमध्ये महादेवाच्या मंदिराजवळ आमचं घर आहे. तिथे माझे पती किशोर स्वामी यांच्या आत्या तिथे राहतात आणि दरवर्षी वीरभद्र यात्रा आणि महादेव मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही दरवर्षी वर्षातून एकदा तरी मुखेडला आमचं येणं जाणं असतं. तसंच मुखेडचं गणाचार्य मठ हे आमचं कुलगुरू संस्थान आहे. गणाचार्य मठाच्या शिवाचार्यांचा आमच्या कुटुंबावरती अखंड आशीर्वाद आहे आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आज वेगवेगळ्या पातळीवरती यशस्वीपणे कार्यरत आहे. प्रथम मी माझा परिचय करून देते. मी सौ शैलजा किशोर स्वामी सध्या महापालिकेमध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत आहे. 2012 ते 2017 या कालखंडामध्ये मी महापौर म्हणून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे कामकाज पाहिलेलं आहे. आजचा आपला विषय आहे राजकारणातील महिलांचे स्थान. खरं तर या विषयावर बोलण्यासाठी माझा राजकारणातला प्रवास फार अल्प आहे, पण तरी या प्रवासादरम्यान मला जे काही अनुभव आले, मला ज्या काही प्रसंगांना मी सामोरे गेले, त्यातून मी जे काही शिकले ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात आधी मला तुम्हाला हे सांगायचंय की राजकारणातील महिला म्हटल्यानंतर मी कुठल्या एका विशिष्ट पक्षातील महिलांबद्दल बोलणार नाहीये. सर्व पक्षातील सर्व पक्षीय महिलांनी राजकारणात येऊन त्यांच्या कर्तृत्वाचा कसा ठसा उमटवला किंवा त्यांची कार्यपद्धती याच्यावर मी थोडासा प्रकाश टाकणार आहे. तसं पाहू जाता राजकारण आणि महिला यांचा संबंध फार पुरातन आहे. आपण जर इतिहासाचा धांडोळा घेतला, पुराणाचा जर आपण धांडोळा घेतला, तर अगदी ऋग्वेद उपनिषदामध्ये सुद्धा महिलांचा राजकारणात सक्रिय सहभाग होता हे आपल्याला दिसून येईल. त्या पुराणकालीन वेदकालीन स्त्रिया सुद्धा उत्तम रीतीने राजकारणामध्ये कधी त्यांना काही कर्तव्य पार पाडायची असतील तर त्यांनी ते उत्तम प्रकारे त्या काळातही कर्तव्य पार पाडलेली होती.
त्यानंतरच्या कालखंडामध्ये 12व्या शतकात जगज्योती महात्मा बसवेश्वर यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्त्रियांना मंत्रिपदाचं स्थान देऊन स्त्री पुरुष समानतेचा मुहूर्तमेढ त्यावेळेस बसवेश्वरांनी 12व्या शतकात रोवली होती. किंबहुना वीरशैव लिंगायत धर्माची स्थापनाच महात्मा बसवेश्वरांनी स्त्री आणि पुरुषाच्या समानतेसाठीच हा धर्म त्यांनी त्यावेळी स्थापन केला. अशी ही राजकारणातील महिलांची कारकीर्द आपल्याला फार पुरातन काळापासून पाहायला मिळते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा महिलांनी राजकारणामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. लक्षणीय कामगिरी महिलांनी राजकारणात केलेली आहे. तसं समाजकारण आणि राजकारण हे दोन्ही हातात हात घालून पुढे जात असतात आणि त्याच समाजकारणाचा धागा पकडून राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राजकारण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये त्यांच्या कुटुंबातल्या महिलांची सल्लामसलत ते करत असत. काही प्रसंगामध्ये युद्धावर जाण्यापूर्वी राज्यकारभारातल्या काही प्रसंगाशी ते आपल्या राण्यांशी सल्लामसलत करत असत. त्यांचा विचार ते घेत असत. छत्रपती संभाजी राजेंच्या सहचारिणी सम्राज्ञी येसूबाई यांना त्यांनी शिक्के कटारीचा त्या काळामध्ये अधिकार दिला होता. समाजाच्या प्रजेच्या न्यायनिवाड्यामध्ये येसूबाई, सोयराबाई या सुद्धा न्यायनिवाडा देण्याचं काम करत असत. याचाच अर्थ असा आहे की त्या काळापासूनही राजकारणामध्ये त्या काळातल्या पुरुषांनी राजकारणामध्ये महिलेला तेवढंच महत्वाचं स्थान त्यावेळेस दिलेलं होतं. त्यानंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या नंतरच्या कालखंडामध्ये अशा कित्येक राण्या आहेत त्यांनी राज्यकारभार सक्षमपणे चालवला. वानगी दाखल आपल्याला काही उदाहरणं देता येतील. त्यापैकी चांदबीबी, रझिया सुलतान, बेगम हसरत महल, झाशीची राणी या सर्व स्त्रियांनी सक्षमपणे पुरुषांच्या बरोबरीने, किंबहुना काही ठिकाणी अशी उदाहरणं आहेत की पती गेल्यानंतर सुद्धा, पतीच्या निधनानंतर सुद्धा राज्यकारभाराची धुरा त्यांनी समर्थपणे त्यावेळेस त्यांनी सांभाळलेली आहे. त्या स्त्रिया म्हणून कुठेही मागे पडलेल्या नाहीयेत. स्त्रियांच्या अंगामध्ये उपजतच उत्तम नियोजन आणि काटकसर हे त्यांचं गुणधर्म आहे स्त्रियांचे. आणि त्याच गुणधर्मांचा वापर करत स्त्रियांनी त्या काळातही आणि आजच्या काळातही राजकारणातील स्त्रिया सक्षमपणे आपल्या खांद्यावर आलेली जबाबदारी पार पाडत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये राजकारणामध्ये काही प्रभावी स्त्रिया होऊन गेल्या, काही अजूनही कार्यरत आहेत. त्यापैकी सर्वात अग्रभागी कोणाचं नाव घ्यावं लागेल ते आहेत स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी. इंदिरा गांधींना जरी राजकीय वारसा असला तरी सुद्धा त्यांनी घेतलेले काही कठोर निर्णय, काही समाजाच्या हिताचे निर्णय, त्यांची असलेली कार्यशैली अजूनही भारतीय लोकांच्या मनात ठसलेली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचं आपल्याला जर मूल्यमापन करायचं असेल तर त्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या चष्म्यातून पाहायची आपल्याला गरज नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्यावर केलेले राजकीय संस्कार आणि त्यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांच्या कन्येने सार्थ ठरवला. त्यावेळेस विरोधी पक्षातल्या लोकांनी त्यांना दुर्गा ही उपाधी दिलेली होती. आयर्न लेडी असं त्यांना संबोधलं जायचं. ते त्यांनी केलेल्या काही कामामुळे, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि त्यांनी सक्षमपणे
या देशाचा, या खंडप्राय देशाच्या खंडप्राय लोकशाही असलेल्या देशाचा कारभार त्यावेळेस स्वर्गीय इंदिरा गांधींनी फार सक्षमपणे केला. त्याच्यानंतर एका मोठ्या पक्षाची धुरा सोनिया गांधी यांच्या खांद्यावर आली. पतीच्या निधनानंतर आलेली जबाबदारी सोनिया गांधींनी फार उत्तमरित्या सांभाळली. एका मोठ्या पक्षाच्या, ज्याला खूप मोठा असा इतिहास आहे, अशा पक्षाच्या त्या अध्यक्षा, पण संपूर्ण पक्ष त्यांच्या निर्णयाची वाट बघत असेल किंवा त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करत असेल. त्यानंतर आपल्याला प्रामुख्याने नाव घेता येईल शीला दीक्षित, ज्या दिल्लीच्या सलग 3 वेळेस मुख्यमंत्री राहिल्या. हे रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे आणि अतिशय सक्षमपणे त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. सुषमा स्वराज मावळत्या लोकसभेमध्ये त्या परराष्ट्र मंत्री म्हणून होत्या. विरोधी पक्षाला धारेवर धरण्याचं काम सुषमा स्वराज यांनी वेळोवेळी लोकसभेमध्ये केलं. त्यांची वक्तृत्व शैली, त्यांचा संस्कृतवरती असलेला त्यांचा प्रभाव किंवा त्यांचं असलेलं प्रभुत्व हे निर्विवाद आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश अशा मोठ्या प्रदेशाचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या मायावतीने सुद्धा एवढ्या खंडप्राय अशा राज्याचा कारभार सक्षमपणे चालवला. त्यानंतर आलेल्या सुमित्रा महाजन, ज्या सलग 9 वेळा इंदोर मधल्या लोकसभा मतदारसंघातून सलग 9 वेळा त्या लोकसभेत निवडून गेल्या. मावळत्या लोकसभेचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळलं. अध्यक्षपद सांभाळत असताना त्यांच्या कार्याची चुणूक आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळाली. डाव्यांची निर्विवाद सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जींनी डाव्यांची सत्ता उलथून लावली आणि त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून अजूनही कार्यरत आहेत. स्वतंत्रपणे कारभार करण्याचा त्यांचा स्वतःचा असा पायंडा आहे. जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, अमिताताई चव्हाण अशी कितीतरी नावं आपल्याला घेता येतील. या प्रभावी महिलांचा, यापैकी बऱ्याच महिलांना राजकीय वारसा लाभलेला आहे, त्या राजकीय घराण्यातून आलेल्या आहेत. तरी सुद्धा आपली वेगळी शैली दाखवत, आपलं वेगळं काम करत या स्त्रियांनी राजकारणामध्ये आपला ठसा उमटवला. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांना जरी राजकीय वारसा असला तरी सुद्धा त्या मास लीडर बनण्याचा आता प्रयत्न करत आहेत. प्रचंड जनाधार असलेलं नेतृत्व त्या स्वतःमध्ये बाणवू पाहत आहेत. तशाच आमच्या भोकरच्या माजी आमदार अमिताताई चव्हाण, आक्रमक शैली, काम करण्याची तडफ, प्रामाणिकपणा आणि पक्षामध्ये असलेल्या सर्व महिला कार्यकर्त्या, महिला सदस्या सर्वांना एक कुटुंब प्रमुख जसा सांभाळून नेतो त्याप्रमाणे सर्वांची काळजी घेत सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती. या काही महिला आहेत, यांनी समर्थपणे राज्यकारभार केला. राज्यकारभारमध्ये आपली वेगळेपणाची चुणूक त्यांनी त्यावेळेस दाखवली. ज्या वेळेस महिलांना कुठली जबाबदारी महिलांच्या खांद्यावर असते त्या वेळेस महिला ती सक्षमपणे पार पाडतात. त्यानंतर 25 एप्रिल 1993 महिलांना राजकारणामध्ये 50% आरक्षण द्यावं हे बिल पास झालं आणि त्यानंतर अगदी साधारण घरातल्या महिला राजकारणामध्ये येऊ लागल्या. कारण तशी परिस्थितीच त्यावेळेस तशी झाली. कारण या आरक्षणामुळे सर्वसामान्य महिला राजकारणात येऊ लागल्या. अगदी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान यासारख्या
डोक्यावर पदर घेणाऱ्या, घुंगट घेणाऱ्या स्त्रिया सुद्धा आपल्याला राजकारणात अगदी समर्थपणे, सराईतपणे वावरताना आपल्याला दिसू लागल्या. नवऱ्याचं मत तेच बाईचं मत हे खोडून काढत गावागावातल्या महिला सरपंच सक्षमपणे काम करू लागल्या. महिलांच्या अंगी कुटुंबाला सांभाळून नेण्याचं, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला सांभाळून नेण्याची त्यांच्यामध्ये गुणवत्ता असते. आणि तीच गुणवत्ता ते आपलं सरपंच पद किंवा जिल्हा परिषद सदस्य किंवा महानगरपालिकेच्या नगरसेविका किंवा नगरपालिकांमधलं सदस्य हे ज्यावेळेस त्यांना पद त्यांच्याकडे चालून आलं, त्यावेळेस या महिलांनी जसं कुटुंबाला सांभाळून घेत घेत ते काम पुढे चालू करतात, त्याचप्रमाणे पूर्ण गावाचा, पूर्ण आपल्या प्रभागाचा, पूर्ण आपल्या वार्डाचा सगळा कारभार त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्या पुढे हाकू लागल्या. नवऱ्याचा पक्ष तोच बाईचा पक्ष किंवा नवऱ्याचं मत तेच बाईचं मत, हा जो समज होता तर या सर्व महिलांनी तो खोडून टाकण्यात या महिला यशस्वी झाल्या. आजही आपण पाहतो ग्रामपंचायत लेवलवरती महिला सरपंच अगदी सक्षमपणे काम करण्यात त्या पुढे आहेत. गावातलं पाणी, दिवाबत्ती, स्वच्छता, शौचालय, स्वच्छतागृह, पाण्याचे पुनर्वापर, गावाला पुरवण्यात येणाऱ्या स्वच्छ पाणी त्यासाठी आरो बसवणं, गावातल्या जिल्हा परिषद शाळांमधल्या शिक्षणाचं स्तर वाढवणं, गुणवत्ता वाढवणं, यासाठी या महिला सरपंच आघाडीवर होत्या. अगदी दारूबंदी सारखा निर्णय सुद्धा या महिलांनी अगदी प्रभावीपणे अंमलबजावणी केली. तर या दारूबंदी सारख्या निर्णयाला ग्रामसभा घेणं, ग्रामसभेमध्ये ठराव विजयी पास करणं आणि दारूबंदी करणं, यामध्ये या सगळ्या महिला यशस्वी झाल्या. स्वतःबरोबरच इतर स्त्रियांना राजकारणामध्ये मानाचं स्थान मिळवून देण्यामध्ये या सगळ्या महिला आता विजयी झालेल्या आहेत. आपल्याच मुखेड तालुक्याचं जर आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल तर ज्यांचं सासर आपल्या मुखेड तालुक्यामध्ये आहे अशा सौभाग्यवती मंगराणी आंबुलगेकर मॅडम या त्यांचा मतदारसंघ बदलून मुखेडच्या बाराळीमधून यावेळेस निवडणुकीला उभ्या राहिल्या. त्यांचा परंपरागत पाळज हा मतदारसंघ सोडून पक्षाने त्यांना बाराळीमधून उभं केलं. पण त्यांनी त्यांच्या जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी जे काही चांगलं काम केलं होतं त्या जोरावर बाराळी गावातल्या लोकांनी त्यांना प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून दिलं आणि आज त्या नांदेड जिल्हा परिषदच्या अध्यक्षा म्हणून खूप प्रभावीपणे, खूप चांगल्या रीतीने आज त्या काम करत आहेत. तसेच आपल्या मुखेडच्या सौभाग्यवती सुशीलाबाई हनुमंतराव बेटमोगरेकर पाटील याही आपल्या मुखेडमधनं निवडून आल्या आणि आज त्या नांदेड जिल्हा परिषदमध्ये महिला व बालकल्याण सभापती म्हणून अगदी उत्तमरित्या त्या आता सध्या काम करत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महिलांनी जे काम करून ठेवलेलं होतं तर त्या कामामुळे आज पुष्कळ महिला राजकारणात यशस्वीपणे काम करत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या आज काम करत आहेत. माझाही तसा काही, माझ्या घराचा, माझ्या कुटुंबाचा तसा काही राजकीय वारसा नाही, पण माझे पती किशोर स्वामी सुरुवातीपासूनच राजकीय व्यक्तींसोबत त्यांचा वावर होता. ज्यावेळेस माझा प्रभाग, नांदेडमधला माझा जो प्रभाग आहे, आरक्षणामध्ये महिलेला सुटला, त्यावेळेस मला पक्षाने संधी दिली. 2012 मध्ये मी नगरसेविका म्हणून निवडून आले. पहिल्या 2.5 वर्षामध्ये मी माझ्या प्रभागातली कामं केली, जी सामान्य लोकांच्या उपयोगी पडतील अशी कामं, म्हणजे वेळेवर पाणी देणं, स्वच्छ पाणी पुरवठा, दिवाबत्ती, नाले सफाई, जी अगदी दैनंदिन जी 5-6 कामं आहेत त्या कामाला मी प्रामुख्याने त्या कामं पूर्ण करण्यावरती माझा भर होता. त्यामुळे पहिल्या 2.5 वर्षाच्या नंतर
पहिले 2.5 वर्षात जेव्हा पहिल्यांदा मी जनरल बॉडी मीटिंगमध्ये सगळ्यात आधी जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचा ठराव जनरल बॉडी मीटिंगमध्ये पारित करून घेतला आणि त्यानंतर पुढच्या 2.5 वर्षामध्ये पक्षाने मला महापौर पदाची संधी दिली आणि त्या महापौर पदाच्या संधीमुळे मला पुष्कळ लोकांपर्यंत मला पोहोचता आलं. माझ्यामध्ये जी काही मला जमत होतं किंवा जे काही माझ्यामध्ये चांगले काम करण्याची माझी जी पद्धती होती त्यानुसार मी बऱ्याच लोकांपर्यंत गेले. 2.5 वर्ष महापौरपद मी सांभाळलं. त्या माझ्या काळामध्ये मी प्रामुख्याने महिलांचे प्रश्न सोडवण्यामध्ये मी प्राधान्यक्रम दिला. नांदेड शहर हे जवळपास 7 ते 8 लाख लोकसंख्या असलेलं शहर आहे. सर्व जिल्ह्याची सर्व मुख्यालय ही नांदेड शहरामध्ये आहेत. अशा या नांदेड शहराचा काम करत असताना प्राधान्यक्रम मी आधी कामामध्ये माझ्या ठरवून घेतला आणि महिलांचं आरोग्य यावर मी जास्त भर दिला. महानगरपालिकांच्या शाळांमधून शाळेतल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण कसं मिळेल याकडे माझं लक्ष होतं. साधारणतः प्रामुख्याने महानगरपालिकांच्या शाळांमधून शिकणारी मुलं ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातली मुलं असतात. जसं शिक्षण खाजगी शाळांमधून त्यांना मिळतं त्याच शिक्षण देण्याचा प्रयत्न माझ्या काळामध्ये मी महानगरपालिकेच्या शाळांमधून दिला. माझ्या कार्यकाळात महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांसाठी सेमी इंग्लिश मी पहिलीपासून सुरुवात केली. महानगरपालिकेच्या शाळातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम त्या काळात मी केलं. नांदेड शहरामध्ये मोठी मोठी दवाखाने आहेत, पण अशा काही दवाखाने आहेत की ज्यामध्ये खूप तुटपुंज आरोग्य सुविधा होत्या. प्रामुख्याने सांगता येईल हैदराबाद या ठिकाणचा दवाखाना, शिवाजीनगर इथला दवाखाना, त्या आणि नांदेड शहरातला जो शासकीय दवाखाना होता तर तो स्थलांतरित होऊन विष्णुपुरी इथे गेला. त्यामुळे या भागातल्या नांदेड शहरातल्या किंवा नांदेड शहरामध्ये खेड्यापाड्यातून येणाऱ्या रुग्णांना रुग्णसेवेसाठी त्यांना शहराबाहेर म्हणजे जवळपास नांदेड शहरापासून एक 4-5 किलोमीटर लांब असं विष्णुपुरी आहे, तिथे जाऊन त्यांना रुग्णसेवा घ्यावी लागत होती, त्यांना उपचार घ्यावे लागत होते. त्यामुळे नांदेड शहरामध्ये महानगरपालिकेने जे बांधलेले दवाखाने होते त्यामध्ये उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा मी प्रयत्न केला. आज हैदराबाद येथील दवाखान्यामध्ये सिझेरियन शस्त्रक्रिया ही महिलांसाठी आम्ही उपलब्ध करून दिली आणि शिवाजीनगर दवाखान्यामध्ये महिलांसाठी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया आजही पार पाडत आहेत. या सगळ्या कामांमध्ये माझा फक्त खारीचा वाटा आहे, पण मी राजकारणामध्ये पदावर असल्यामुळे मला हे काम करता आलं. कारण की घरातील स्त्री जसं कुटुंबातल्या आरोग्याचा, कुटुंबातल्या सर्व सदस्यांच्या खाण्यापिण्याचा, आरोग्याच्या, त्यांच्या शिक्षणाचं जसं जबाबदारीने लक्ष देते, त्याचप्रमाणे एखाद्या पदावर असलेली महिला सुद्धा, एक स्त्री पूर्ण शहराच्या किंवा तिला जे कार्यक्षेत्र तिचं आहे त्या कार्यक्षेत्रातल्या सर्व लोकांच्या आरोग्य, शिक्षण या सर्व गोष्टीचं ती प्रामुख्याने त्याच्याकडे लक्ष देते. नागरी प्रश्नांचं उकल किंवा नागरी प्रश्न सोडवण्याकडे स्त्री पदाधिकाऱ्यांचा प्राधान्यक्रम असतो. आज पूर्वीसारखी परिस्थिती नाहीये. आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला राजकारणामध्ये येतात. समाजकारण करत करतच त्याची पुढचीच पायरी हे राजकारण ही आहे. आणि आता पूर्वीसारखं राजकारणात येऊन अनुभवाने शिकणं आता राहिलेलं नाहीये. कारण की बऱ्याच विद्यापीठांमधून पॉलिटिकल सायन्स हा विषय आहे आणि त्या सगळ्या जवळपास सगळ्या महाविद्यालयामध्ये पॉलिटिकल सायन्स विषय आहे. त्या विषयामध्ये बरेच
जण तो विषय घेतात. पुण्याला विश्वनाथ कराड यांनी राजकारणामध्ये येण्यापूर्वी राजकारणाचे धडे कसे घ्यावे याविषयी त्यांनी एक स्वतंत्र महाविद्यालय त्यांनी स्थापन केलेलं आहे. त्या महाविद्यालयाद्वारे म्हणजे अगदी विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी संसद असेल, तुमचे विद्यार्थी प्रतिनिधी असेल, या सगळ्यांना ते प्रशिक्षित करून पुढे एक सक्षम राजकारणी स्त्री आणि पुरुष निर्माण करण्याचं कार्य त्या महाविद्यालयातून होतं. या आपल्या कोविडच्या महामारीच्या काळात सुद्धा महिलांनी अगदी लक्षणीय कामगिरी त्याच्यामध्ये केलेली आहे. जे आपल्या आशा वर्कर आहेत, सरकारी दवाखान्यातल्या ज्या सिस्टर्स आहेत, यांनी घरोघरी जाऊन प्रबोधनात्मक कार्य त्यांनी कोविडच्या या कार्यकाळात केलेलं आहे. अक्षरशः आपण सर्वसामान्य लोक आपण या महामारीने त्रस्त होऊन घराच्या बाहेरही जेव्हा आपण पडत नव्हतो, त्या काळामध्ये या आशा वर्करनी घरोघरी जाऊन प्रबोधन करणं, ऑक्सिमीटरने त्यांची ऑक्सिजन लेवल पाहणं, त्यांचं टेम्परेचर पाहणं, हे सर्व काम या आशा वर्करनी केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य इतकंच की तुम्ही महिलेच्या खांद्यावरती तुम्ही जर एखादी जबाबदारी दिली तर ती महिला सक्षमपणे ते कार्य करते. याच्याच पुढचा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती याच्या पुढंच मी अजून 2-3 जणीची नावं घेईन. त्यात प्रामुख्याने कामठा या गावच्या माजी सरपंच, आता त्या पंचायत समितीच्या सभापती सुद्धा आहेत, सौभाग्यवती मंगलस्वामी यांनी सुद्धा कामठा या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच म्हणून अगदी उत्कृष्टरित्या त्यांनी त्यामध्ये काम केलेलं आहे. आता आमच्या मालेगावच्या उज्ज्वला इंगोले या सुद्धा अगदी कार्यक्षमपणे त्या कुठेही पुरुष सरपंचाच्या कुठेही त्या मागे नाहीयेत. आज राजकारणामध्ये शिक्षित महिलाच नाहीत, अशिक्षित महिला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काम करतात, पण त्याही अशिक्षित आहेत म्हणून कुठेही मागे राहिलेले नाहीयेत. त्या आजही आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून राजकारणामध्ये सक्षमपणे वाटचाल करत आहे. स्त्रियांचा एक गुणधर्म आहे की त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या त्या समर्थपणे पार पाडतात. त्या जरी बाहेर जाऊन जरी त्या काही कार्य करत असतील तरी त्यांचं कुटुंबाकडे अजिबात त्यांचं दुर्लक्ष होत नाही. कुटुंबाच्या सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या, घरातल्या ज्येष्ठांचं, लहानांचं सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून लहान मोठ्यांचं आरोग्य, छोट्यांचं शिक्षण, घरातल्यांचं खाण्यापिण्याची सगळ्यांची सोय करून त्या तितक्याच तडफेने बाहेर काम करतात. नोकरीच्या निमित्ताने, राजकारणाच्या निमित्ताने महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये आज आपण वावरताना पाहतो. मला फक्त आजच्या तरुणींना एवढंच सांगायचं आहे की जसं तुम्ही डॉक्टर होता, इंजिनियर होता, CA होता, असं वेगवेगळे तुम्ही तुमचे करिअरचे पर्याय निवडता, त्याचप्रमाणे राजकारण सुद्धा हा सुद्धा तुम्ही एक पर्याय निवडा. कारण आज पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. राजकारणामध्ये सगळ्या ज्या स्त्रिया आहेत त्या सक्षमपणे आपली आणि आपलं स्वतःच्या मर्यादा ओळखून, स्त्रीत्वाच्या मर्यादा ओळखून, सगळ्या मर्यादा सांभाळत त्या यशस्वीपणे या राजकारणामध्ये वाटचाल करत आहे. समाजापर्यंत पोहोचण्याचा, सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे राजकारण आहे. स्त्री पुरुष समानतेच्या या काळामध्ये स्त्रिया कुठेही मागे पडलेल्या नाहीयेत. त्या जसा संसाराचा गाडा हाकत असताना जसं स्त्री आणि पुरुष हे दोन्ही चाकं जर बरोबर असतील तरच संसाराचा गाडा यशस्वीपणे पुढे जातो, तसंच राजकारणात सुद्धा स्त्रिया आणि पुरुष हे दोघंही 50% बरोबरीने आहेत. त्यामुळे गाव पातळीवरचं राजकारण, स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं राजकारण यशस्वीपणे पुढे जाताना आपण पाहतो. पण हे जे बिल आहे, जे 25 एप्रिल 1993 जे बिल महिला आरक्षणाचं पास झालं, ते मात्र विधानसभा आणि लोकसभेमध्ये अद्यापपर्यंत पास झालेलं नाही. तर ते येत्या काही दिवसांमध्ये ते बिल लोकसभा आणि विधानसभेमध्येही पास होईल अशी आपण आशा करूया. सर्व महिलांना या नवरात्रीच्या निमित्ताने मी एवढंच म्हणेन की आपल्यामध्ये असलेल्या ज्या क्षमता आहेत या आपण वेळीच ओळखायला शिकलं पाहिजे. एक संधी आपल्या समोर असते, ती संधी आपण चाणाक्षपणे आपण हिरली पाहिजे आणि त्या संधीचं सोनं केलं पाहिजे.
सर्व स्त्रियांना मी एवढंच म्हणेन की तुम्ही स्वतःला कुठेही कमी लेखू नका. या नवरात्रीच्या निमित्ताने आपल्यातली नवदुर्गा आपण अखंड जागृत ठेवली पाहिजे आणि समाज रचनेमध्ये आपला मोलाचा सहभाग इथे आपण नोंदवला पाहिजे. या कार्यक्रमासाठी डॉक्टर शिवानंद स्वामी हे अगदी तळमळीनं खूप चांगलं काम करत आहेत आणि त्यांनी माझा जो काही अल्प प्रवास या राजकारणामध्ये चालू आहे त्या अल्प प्रवासातूनच मी जे काही शिकले त्याबद्दल त्यांनी माझे मत इथे मांडायची त्यांनी मला संधी दिली. त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. जाता जाता स्त्री सबलीकरणाबद्दल एका हिंदी कवीने खूप सुंदर कविता एक लिहिली आहे. त्या कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. उतारो मुझे जिस क्षेत्र में, उतारो मुझे जिस क्षेत्र में सर्वश्रेष्ठ कर दिखाऊंगी. उतारो मुझे जिस क्षेत्र में सर्वश्रेष्ठ कर दिखाऊंगी. औरों से अलग हूँ दिखने में कुछ अलग करके ही जाऊंगी. औरों से अलग हूँ दिखने में कुछ अलग करके ही जाऊंगी. चाह नहीं है अलग नाम की, चाह नहीं है अलग नाम की, इसी को महान बनाऊंगी. नारी हूं मैं इस युग की, नारी की अलग पहचान बनाऊंगी. जो सदियों से देखा तुमने, जो सदियों से देखा तुमने, लिपटी साड़ी में कोमल तन को, लिपटी साड़ी में कोमल तन को. जो सदियों से देखा तुमने, लिपटी साड़ी में कोमल तन को. घर घर में रहती थी वो, पर जान न सके थे उसके मन को. घर घर में रहती थी वो, पर जान न सके उसके मन को. झुकी हुई सी नजरें थी, झुकी हुई सी नजरें थी, वाणी मध्यम मधुर सी थी. झुकी हुई सी नजरें थी, वाणी मध्यम मधुर सी थी. फिर भी तानों की आवाज प्रबल थी, हिम्मत न थी उफ करने की. फिर भी तानों की आवाज प्रबल थी, हिम्मत न थी उफ करने की. अब बदल गई है ये पहचान, अब बदल गई है ये पहचान. नारी की न सारी परिभाषा, नारी की न सारी परिभाषा. वाणी अभी भी मध्यम मधुर सी, वाणी अभी भी मध्यम मधुर सी. पर कुछ कर गुजरने की है प्रबल सी आशा, पर कुछ कर गुजरने की प्रबल सी है आशा. चाहे जो भी मैं बन जाऊं, गर्व से नारी ही कहलाऊंगी. चाहे जो भी मैं बन जाऊं, गर्व से नारी ही कहलाऊंगी. चाहे युग कोई सा आए, मैं ही जगत जननी कहलाऊंगी. चाहे युग कोई सा आए, मैं ही जगत जननी कहलाऊंगी. दुनिया के इस कठिन मंच पर एक प्रदर्शन मैं भी दिखलाऊंगी. दुनिया की इस कठिन मंच पर एक प्रदर्शन मैं भी दिखलाऊंगी. कठपुतली नहीं किसी खेल की, कठपुतली नहीं अब किसी खेल की. अब स्वतंत्र मंचन पर पंचम लहराऊंगी. कठपुतली नहीं मैं किसी खेल की, अब स्वतंत्र मंचन कर पंचम लहराऊंगी. अब स्वतंत्र मंचन कर पंचम लहराऊंगी. नमस्कार. कसं झालं रे?